माय मराठी नक्षत्र समूहाच्या अध्यक्ष असलेल्या प्राध्यापिका विजया मारोतकर सुप्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री, एक शिक्षिका म्हणून आपलं अध्यापनाचं कार्य करत असताना त्यांच्या सभोवताल असलेल्या विद्यार्थिनींकरता काय करता येईल याचा अचानक विचार करू लागल्या. मोबाईलमुळे तरुणाईच्या आयुष्यात घातलेला धुमाकूळ अनेक घटनांनी व्यथित करून गेला आणि त्या बेटी बचाव बेटी पढाव अभियानांतर्गत अचानकच पोरी जरा जपून हे अभियान घेऊन निघाल्या. समाजामध्ये अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या विषयावरती कार्य करत असताना हा विषय इतका आवश्यक असेल हे लक्षात येताच समाजानेही या विषयाला भरभरून प्रतिसाद दिला. साईनाथ महाविद्यालय या ठिकाणी पहिला कार्यक्रम धडाक्यात संपन्न झाला. त्यानंतर विदर्भातील अनेक ठिकाणी पांढरकवडा येथील नगरपालिकेने आयोजित केलेला 3,500 मुलींच्या उपस्थितीतला हा कार्यक्रम, परभणी येथील कृषी विद्यापीठात आयोजित हा 2,000 मुलींच्या संपर्कातला कार्यक्रम, हा पोरी जरा जपूनचा ध्वज सतत पुढे जात राहिला. हजारो मुलींना विजयाताई मार्गदर्शन करत राहिल्या. कार्यक्रम संपल्यानंतर मुलींच्या गोतावळ्यातून बाहेर पडणे खरोखर खूप अशक्यप्राय असं काम असायचं. आपण या विद्यार्थिनींना काहीतरी दिलं पाहिजे. मुली पिच्छा सोडता सोडेना इतक्या कोवळ्या कळ्या यांच्या गरड्यातून बाहेर पडायचं, त्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे द्यायचे. त्यावेळेला अतिशय भारावून जात होत्या. त्याच वेळेला जळगाव येथील महाविद्यालयामध्ये डॉक्टर राणे ह्यांच्यासोबत झालेल्या चर्चेतून, तसेच चंद्रपूर येथील SP महाविद्यालयात झालेल्या भव्य अशा कार्यक्रमातून, खापरखेडा येथे बॅरिस्टर महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमातून आणि कोल्हापूर येथे झालेल्या पोरी जरा जपून या कार्यक्रमानंतर खरंच आपण मुलींकरता काहीतरी वेगळं केलं पाहिजे, त्यांच्या हातात काहीतरी दिलं पाहिजे, ही व्यथा त्यांना अस्वस्थ करून गेली आणि त्या अस्वस्थतेतूनच आकारास आलं हे एक पुस्तक, पोरी जरा जपून. पोरी जरा जपून हा असा कथासंग्रह आहे की ज्यामध्ये मोबाईलमुळे उद्ध्वस्त झालेल्या मुलींच्या जीवनाच्या कथा असून काही कविताही आहे. आईला काय वाटतं, बाबांना काय वाटतं, भावाला काय वाटतं, समाजाला काय वाटतं आणि स्वतः मोबाईललाही काय वाटतं याचा विचार करणाऱ्या या कविता आहेत. मोबाईलमुळे खरोखर उद्ध्वस्त झालेल्या लेकींच्या उद्ध्वस्त जीवनाच्या खऱ्याखुऱ्या कथा पोरी जरा जपून या पुस्तकात त्यांनी लिहिलेल्या आहे. कोल्हापूर येथील शशिकिरण पब्लिकेशनचे सुहास पाटील यांनी मनावर घेऊन हे सुरेख असं पुस्तक काढलं आणि अकोल्याच्या प्राचार्या डॉक्टर वीणा मोहोड यांनी याला सुरेख असा ब्लर्ब दिला. या पुस्तकावरती आज भाष्य करतात आहे माय मराठी नक्षत्र समूहाचे एक तळपते नक्षत्र, नवयुग महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेले श्रीयुत गोविंद सालपे यांनी या पुस्तकाचा अगदी यथोचित असा परामर्श घेतलेला आहे. ऐकूया या पुस्तकाबाबत त्यांनी व्यक्त केलेलं मत त्यांच्याच शब्दामध्ये. पोरी जरा जपून, विजया मारोतकर लिखित कथासंग्रह. नमस्कार मित्रहो, कलेसाठी कला की जीवनासाठी कला हा वाद सर्वश्रुत आहे. आता माझं वैयक्तिक मत असं की कला ही जीवनाभिमुख असावी. याचं कारण असं की कलेचा केवळ निखळ आनंद न घेता त्यातून जर माणसाला काही संदेश मिळत असेल आणि आपलं जीवन सुखकर होत असेल तर ते खरं कलेचं सार्थक आहे. आता साहित्य निर्मितीबद्दल बोलूया. साहित्य निर्मिती हे सुद्धा एक कलादालनच आहे आणि या कलादालनातून जर श्रोत्यांना, वाचकांना जर काही संदेश मिळत असेल मोलाचा, तर त्या साहित्यिकाचं ते खरं यश आहे. आता बघा ना, एक पुस्तक माझ्या हातात नुकतंच पडलेलं आहे. या पुस्तकाचं नाव आहे पोरी जरा जपून आणि लेखिका आहेत आचार्य विजयाताई मारोतकर. अगदी छोटेखानी पुस्तक 100 पृष्ठांचं आहे फक्त आणि
अचूकच जर सांगायचं झालं तर फक्त 96 पृष्ठे. त्यापैकी श्रेयनामावली, अर्पणपत्रिका, अनुक्रमणिका आणि अभिप्राय याच्यासाठीची जर 6 पृष्ठ सोडली तर उरली फक्त 90 पृष्ठे. पण ते 90 पृष्ठे म्हणजे 100 नंबरी सोनं आहे मित्रो. एक 3 वर्षांपूर्वी कोल्हापूरचे श्री सुहास किरण पाटील यांच्या शशिकिरण पब्लिकेशननं प्रकाशित केलेलं हे छोटंसं पुस्तक, शीर्षक पाहिल्याबरोबरच मी याच्या मोहात पडलो. काय असतं ना की एखादं छोटंसं बाळ नुकतंच कुठेतरी चालायला लागलं आणि चालता चालता सर्वतून कौतुकाने त्याच्याकडे पाहतायत आणि चालता चालता ते कुठेतरी त्याचं पाऊल अडखळलं आणि ते मूल पडायला झालं. सर्वांनी नजरा विस्फारल्या, पण आई मात्र धावत गेली. अरे पडेल. तिच्या मनातला जो कळवळा आहे ना, तो कळवळा या 3 शब्दामध्ये साचलेला आहे. पुरी जरा जपून. आणि म्हणून हे शीर्षक मला अतिशय आवडलं. या पुस्तकाचं मुखपृष्ठ बघूया आपण. मुखपृष्ठावर काही नाही, एक छोटीशी कुंडी आणि गुलाबाच्या ताज्या ताज्या फुलांनी लडबडलेलं एक रोपटं आणि त्या रोपट्याकडे 5-6 हात झेपावत आहेत. कशाकरता? ती फुलं तोडण्याकरता, कळ्या ओरबडण्याकरता आणि त्या निस्तनेभूत करण्याकरता. आपल्या घरातल्या तरुण मुलींचं असंच असतं. तारुण्याच्या उंबरठ्यावर पहिलं पाऊल ठेवणारी मुलगी सोनेरी स्वप्न रंगवत जेव्हा घराच्या बाहेर पडते ना, तेव्हा अनेक नजरा तिच्याकडे वळलेल्या असतात. त्या सर्वच नजरा काही वाईट नसतात मित्र, पण बऱ्याच अशा काही विखारी नजरा असतात की त्यातून त्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. आपण वाचतो ना, नेहमी पेपरमधून वाचतो, दूरदर्शनवर बघतो, बातम्यांमधून पाहतो. किती 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 भयानक घटना वाचायला मिळतात, ऐकायला मिळतात. आणि हा जो क्षण असतो निसरडा, हा क्षण जर वाचला तर त्या मुलीचं जीवन काहीतरी वेगळंच होतं. पण या क्षणात जर ती गुरफळल्या गेली तर तिचं जीवन नेस्तनाभूत होतं. आणि तिला या वळणावरून वाचवण्यासाठी विजयाताई म्हणतात, पुरी जरा जपून. आता हे शीर्षक असं का? तर आचार्य विजयाताई मारोतकर ह्या टीनेजर मुलींकरता एक कार्यक्रम घेतात. एक काव्यमय कार्यक्रम असतो आणि कार्यक्रमाचं शीर्षक असतं पोरी जरा जपून. 2-2.5 तासांचा हा कार्यक्रम असतो. या कार्यक्रमात गोष्टींच्याद्वारे, कवितांच्याद्वारे उद्बोधन करतात विजयाताई त्या टीनेजर मुलींना. आणि हे जे असे मोहाचे क्षण असतात, या क्षणापासून कसं स्वतःला बाजूला ठेवायचं आणि आपलं जीवन सुखकर करायचं याचा त्या नेहमी उपदेश करतात. सर्वात आधी म्हणजे साधारणतः 2013 ऑगस्ट, त्या ऑगस्ट महिन्यात नागपूरचं साईनाथ कनिष्ठ महाविद्यालय इथल्या डॉक्टर वीणा राऊत यांच्या सहकाऱ्यांनी विजयाताईंनी पहिला कार्यक्रम घेतला मुलींच्या समोर, पोरी जरा जपून. आणि या पहिल्या कार्यक्रमाला जितकी गर्दी होती ती गर्दी वाढत गेली. एका कार्यक्रमाचे 10 कसे झाले, 50 कसे झाले, 100 कसे झाले, 150 कसे झाले, 200 कसे झाले, 250 कसे झाले आणि आता 250-300 वर संख्या कशी गेली कळलंच नाही. अगदी 270 पर्यंत तर रंगमंच आणि आता या लॉकडाऊनच्या काळात हा आभासी रंगमंच, या सर्वांची संख्या धरली तर 250-300च्या वर संख्या गेली कार्यक्रमाची. आणि प्रत्येक कार्यक्रमात पिन ड्रॉप सायलेन्स, संपूर्ण खच्च भरलेलं सभागृह आणि कार्यक्रम संपल्याबरोबर मुलींचा गराडा. विजयाताई, आम्हाला मोठेपणी विजयाताई व्हायचं आहे असं म्हणणाऱ्या मुली, किंवा हा कार्यक्रम असा कार्यक्रम आम्ही कधी पाहिलाच नाही असं म्हणणाऱ्या प्राध्यापिका. हा अनुभव जेव्हा विजयाताईंनी घेतला तेव्हा या पुस्तकाची निर्मिती झाली. ह्या 250 कार्यक्रमाचा अर्क जसा औषधी वनस्पतीचा अर्क असतो, तसा 250 कार्यक्रमाचा अर्क म्हणजे पोरी जरा जपून ही छोटंसं पुस्तक. या पुस्तकाच्या मलपृष्ठाकडे वळूया. राधादेवी गोयंका महाविद्यालय इथल्या प्राचार्या डॉक्टर सौ वीणाताई मोहोळ यांनी पुस्तकाच्या मलपृष्ठावर हा प्लर्ब लिहिलेला आहे. अख्खा प्लर्ब मी वाचणार नाही, पण त्यातलं एक वाक्य मात्र मला अधोरेखित करावंसं वाटतं. कार्यक्रमानंतर मुलींना फार हुरूर वाटते. त्यांना विजयाताईशी संवाद साधावासा वाटतो. त्या तिथे घुटमळतात आणि लेकींच्या या हळव्या भावनांचा विचार करून त्यांच्या हातात काहीतरी द्यावं
या भावनेतून, या संकल्पनेतून आकारास आला आहे हा छोटासा ग्रंथवजा पुस्तक, पोरी जरा जपून. हे पुस्तक नव्हे मित्र हो, एखाद्या उपदेशाच्या ज्ञानयज्ञातून मिळालेला प्रसाद आहे हा. आणि म्हणून हे पुस्तक सर्वांनी वाचावं असं मला आवर्जून वाटतं. हा पुस्तक म्हणजे मला असं म्हणावं वाटतं की हा अशा वळणावर जपून राहण्याचा इंडिकेटर आहे. आपण जेव्हा गाडी चालवतो ना तेव्हा इंडिकेटर असतात आपल्या डॅशबोर्डवर. फ्यूल इंडिकेटर असतो, आपलं पेट्रोल कुठे संपलं हे आपल्याला सांगतो. स्पीडोमीटर असतं, आपली गती किती जास्त आहे ती कमी करावी लागेल हे आपल्याला सुचवतो. तसं हे पुस्तक आपलं इंडिकेटर आहे. हे पुस्तक केवळ मुलींनीच वाचावं असं नाही, मुलींनी तर वाचावंच, पण मुली एकट्या उद्ध्वस्त होत नाही, ते आपल्या कुटुंबाला उद्ध्वस्त करतात. तेव्हा कुटुंबियांनी पण वाचावं, आईनी, वडिलांनी, भावांनी. ज्यांच्या घरी मुली आहेत त्यांनी तर वाचावंच, पण ज्यांच्या घरी मुली नाहीत त्यांनी पण वाचावं असं हे पुस्तक. आता या पुस्तकात काय आहे तर या पुस्तकामध्ये दोन भाग केलेले आहेत. अर्ध्या भागात 10 कथा आहेत आणि अर्ध्या भागात 10 कविता आहेत. कथा कशा तर ज्या मुली सुखस्वप्न घेऊन समाजात बाहेर पडल्या, एक धोक्याचं वळण आलं, तिथे त्यांना कळलं नाही काय करावं आणि त्या नको त्या गुंत्यात गुरफळल्या आणि त्यांचं अख्खं जीवन उद्ध्वस्त झालं. अशा 10 मुलींची ही कथा, 10 मुलींच्या 10 कथा आणि त्यांना उपदेशाचं काही उपदेश करायचा या उद्देशानं लिहिलेल्या 10 कविता. आता ह्या कथाचं एक वैशिष्ट्य आहे, ओघवती भाषा, सोपे सोपे शब्द, सगळ्यांना कळतील असे, आणि जिथे कुठे संवादाचा वापर करता आला तिथे संवादात्मक लेखन केलं विजयताईंनी. त्यामुळे ह्या कथांमध्ये रंगत येते. पण तिसरं एक वैशिष्ट्य असं आहे की या प्रत्येक कथेचा शेवट हा अतिशय विदारक आहे, भीषण शेवट आहे. त्या शेवटात आपण इतकं गुरफटतो की दुसऱ्या कथेवर आपली नजर केव्हा जाते आणि पहिली कथा संपून दुसरी केव्हा सुरू करतो हे कळतच नाही. एवढंच नव्हे तर 10वी कथा कधी संपते हे सुद्धा कळत नाही, कारण प्रत्येकच कथा अशी आहे. बघा सांगतो मी तुम्हाला, या पूर्ण कथा सांगणार नाही पण या कथेचं एक वैशिष्ट्य आहे. रुपाली एक सुंदर मुलगी, हुशार मुलगी, पण शेवटी सामूहिक बलात्कार आणि शेवटी विपर्यास त्याचा खुनामध्ये झाला, अशी ही रुपाली. एक थोडंसं पाऊल चुकल्यामुळे दारुड्या गलिच्छ असंस्कृत नवऱ्याशी अख्खा संस्कार करावा लागला आणि लोकांच्या कुचेष्टेचा विषय व्हावं लागलं, अशी सीमा. एड्स सारख्या भयंकर रोगाला बळी पडणारी श्रेया. एक गीता नावाची क्रीडापटू, पण तिला या एका वळणावर आपलं स्वप्न सोडून साधं जीवन जगावं लागलं. ती एक चांगली क्रीडापटू व्हायची तर ती एक साधी गृहिणी झाली, तिचा स्वप्नभंग झाला. नीलम, हिला तर गळफासच घ्यावा लागला. आणि सुनीता, या सुनीताबद्दल नंतर बोलतो मी. ही सुनीता, हिच्याकडून खूप मोठी आर्थिक लुबाडणूक करण्यात आली या सोशल मीडियावरून. स्नेहाचं दुःख याहीपेक्षा वाईट आहे. स्नेहाला तर एक दुष्टचक्र तिच्या मागे लागलंच, पण तिचं हे दुष्टचक्र पाहून तिच्या वडिलाला आत्महत्या करावी लागली. नंतर पायल, वेश्या जीवनासारखा नरक यातना कुठे नसतील. या पायलला वेश्या व्यवसायात उतरवलं तिच्या सहकार्याने. साक्षी, हिच्या प्रियकराची आत्महत्या झाली. आणि संजना, हिने तर 2 मैत्रिणीसह तिघींनी मिळून आत्महत्या केली. या 10 कथांमध्ये 2 कथा मला वेगळ्या वाटल्या. पहिली ही की सुनीताची कथा. मित्र हो, केवळ 16वं वर्ष धोक्याचं असतं असं नाही. ही सुनीता 50शीत उलटलेली आहे आणि 50व्या वर्षी सुद्धा तिला मोह होतो आणि परिणामी ती लुबाडणुकीला आहारी जाते. आणि एक गोष्ट अशी की मला एकाने म्हटलं की ह्या एकांगी कथा आहेत, मुलीच्याच दृष्टीने सांगितलेल्या आहे. पण साक्षी जी आहे, या साक्षीच्या कथेत साक्षीचं जीवन तर बर्बाद होतंच,
पण त्याचबरोबर तिचा जो प्रियकर आहे जयंत, हा साधा सुधा आणि हुशार विद्यार्थी, याला सुद्धा आत्महत्येप्रत जावं लागलं. म्हणजे कथेमध्ये वेगळेपण आहे, प्रत्येक कथेमध्ये वेगळेपण आहे. आणि ह्या सर्व कथांचा अर्क, एक कथा वाचता वाचता दुसऱ्या कथेवर जातो, तिसऱ्या कथेवर जातो, आणि आपल्या मनाला कुठेतरी वाटतं नाही पोरींना सांगावं, पोरी जरा जपून. आणि नंतर दुसरा जो भाग आहे हा कवितांचा आहे. कवितांच्यामध्ये काय केलं आहे विजयताईंनी, एक मोठी मला गंमत वाटली. आधी कथेबद्दल एक मुद्दा राहिलेला आहे. या सर्व कथाची धाटणी कशी आहे की ती कथेचं जे पात्र आहे, अर्थात ते पात्र एक सामाजिक भान लक्षात ठेवून विजयताईंनी त्या पात्रांची नावं बदलवलेली आहेत. पण ते प्रत्येक पात्र, त्याला जरी नाट्यीकरण केलेलं असेल, त्याचं दुसरं नाव दिलेलं असेल, पण प्रत्येक कथा ही खरी आहे, घडलेली आहे, अनुभवलेली आहे, आणि म्हणून ती पोट तिडकीनं विजयताईंनी मांडलेली आहे. त्याच्यानंतर कविताचा भाग जो आहे, अर्ध्या भागात 10 कविता दिलेल्या आहेत. त्या कवितेमध्ये एखादी कविता आईच्या भावनेतून आहे, एखादी कविता वडिलांच्या भावनेतून आहे, एखादी कविता भावाच्या भूमिकेतून आहे, एखादी समाजाच्या भूमिकेतून आहे. एवढंच नव्हे तर 2 कथा तर अशा आहे की एक मोबाईल सांगतो आहे आणि दुसरं तोंडाला बांधायचा स्कार्फ बोलतो आहे. अशा त्या कविता आहेत. पहिली कविता आहे आजचं वास्तव. अतिशय भीषण वास्तव विजयताईंनी याच्यामध्ये मांडलेलं आहे. कारण असे जेव्हा गुन्हे घडतात, जेव्हा एखाद्या मुलीचा पालापाचोळा होतो, तेव्हा तिचं वय किती आहे, तिचं सौंदर्य किती आहे हे पाहिलं जात नाही. विजयताई म्हणतात, वय तिचे काहीही असो, बाई असणे पुरेसे आहे. एवढं जरी असलं ना, इतकी विकृत मानसिकता आलेली आहे. ज्या त्या नजरेत वासना, जिव्हाळा जरा न उरला आहे. त्याच्यानंतर असं हे भीषण वास्तव पहिल्या कवितेत विजयताईंनी मांडलं. त्याच्यानंतर स्त्रीची महानता. स्त्रीच्या मादी यत्र नारस्ते पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, असं मानणारा आमचा देश. पण एकीकडे गार्गी, मैत्री, सरस्वतीचे दाखले द्यायचे आणि दुसरीकडे मुलींच्या जीवाचं रान करायचं. आणि अशा या काळात म्हणून विजयताई पुन्हा सांगतात, पोरी जरा जपून. आता आईच्या नजरेतून लिहिलेली कविता. मुलगी कितीही मोठी असली ना, तर आईला ती छोटीच वाटते. मग ती 2 वर्षाचं बाळ असो की 20 वर्षाची तरुणी असो, आई नेहमी तिला काही ना काहीतरी सूचना करत असते. नीट सांभाळ, नीट गाडी चालवशील, बरोबर जाशील, गेल्यावर फोन करशील, लवकर परत येशील. हे सगळं ती का सांगते? ती कळवळ्यापोटी सांगते, कारण तिला ही सगळी संकटाची जाण असते. काळजीपोटी आई म्हणते, अशा लेकीच्या काळजीने मन क्षणोक्षणी जाते करपून. अशा लेकीच्या काळजीने मन क्षणोक्षणी जाते करपून, या जगी वावरताना आज लेकी जरा जपून. त्याच्यानंतर बाबांच्या नजरेतून. बाबांचं आणि मुलीचं हे जगावेगळं नातं असतं मित्र. ते दिसत नाही. आईचं प्रेम दिसतं, वडिलाचं प्रेम दिसत नाही, पण ते प्रेम जगावेगळं असतं. म्हणतात ना की मुलगी सासरी जाताना आई टाहो फोडेल, पण बाबा रडतात ते एकट्यात. आणि फोनवर बाबांचा कातर आवाज बरोबर ओळखते ती मुलगी. असं हे नातं. म्हणून बाबा काय म्हणतात, निसरड्या या वाटेवर पावलोपावली हे धोके पाहून एवढेच सांगतो लेकी तुला, पोरी जरा जपून. त्यानंतर भाऊ आणि बहीण आयुष्यभर भांडत असतात, पण भांडणामागेही बहिणीची प्रीती आणि बहिणीचं संरक्षण हे त्या भावाच्या मनात कुठेतरी असतं, काळजात कुठेतरी असतं. आणि म्हणूनच तो म्हणतो, जीव तुटका तुटका होतो माझा, जीव तुटका तुटका होतो माझा, तुझ्यावरचे अत्याचार पाहून, कधी कधी तर तोलही जातो, अपराध येतात मग घडून. आणि असंच साक्षीच्या कथेत झालेलं आहे. साक्षीचा जो प्रियकर आहे जयंत, त्याची हत्या या भावाकडूनच झाली आहे, भावाच्या मित्राकडूनच झालेली आहे. हा गुन्हा घडला तो गुन्हेगार म्हणून नाही, तर आपल्या बहिणीचं संरक्षण म्हणून झालेला आहे. आणि तो जयंत जो गेला, तो या समाजाच्या या वैचारिकतेतून गेला. तर असं प्रत्येक ठिकाणी विजयताईंनी अगदी मनापासून लिहिलेलं आहे, कळवळीनं लिहिलेलं आहे. विश्वास ठेवताना म्हणतो, तू दक्ष फार आणि चाणाक्ष,
तू फार दक्ष आणि चाणाक्ष, भाऊ म्हणतोय आपल्या बहिणीला, तू फार दक्ष आणि चाणाक्ष हे मी पुरेपूर जाणून आहे. तू फार दक्ष आणि चाणाक्ष हे मीही पुरेपूर आहे जाणून, पण हे जग नाही चांगले ग, म्हणून पोरी जरा जपून. त्यानंतर समाजाच्या नजरेतून, समाजाच्याही नजरा या मुलीवरती असतात. पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. खेड्यापाड्यामध्ये मुलगी जेव्हा घरून निघाली तेव्हा ती फक्त एका कुटुंबाची मुलगी नसायची, कुण्या आजोबाची नात असायची, तो मग शेजारचे का असेना, कुण्या काकांची ती पुतणी असायची, कुण्या मामाची ती भाची असायची. आणि आता थोडीशी परिस्थिती बदलली आहे, कारण तोंडाला स्कार्फ बांधलेला असतो आणि कोणी कोणाला ओळखत नाही. इतपर जर ओळखलं तर ती मुलगीही त्याला घाबरत नाही कोणाला, आणि याचीही छाती होत नाही म्हणायला की मुली तू इथे अशी कुठे फिरतेस म्हणून समाजाच्या नजरेतून सुद्धा यांनी थोडंसं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. चौकट अशी समाजाची आजची स्थिती सांगितली आहे. चौकट अशी समाजाची आज, चहूबाजूंनी खिडखिडी गेली होऊन, तुझं स्वत्व तुलाच राखायचं आहे, तुझं स्वत्व तुलाच राखायचं आहे, तेव्हा पोरी जरा जपून. आणि त्याच्यानंतर मी मगाशी जे बोललो की 2 निर्जीव वस्तूंनी सुद्धा याच्यात सहभाग घेतला आहे, मोबाईल आणि स्कार्फनी. मोबाईल काय म्हणतो, उगाच का ग पोरींनो तुम्ही मला बदनाम करता, उगाच का ग पोरींनो तुम्ही मला बदनाम करता, चांगलं घ्यायचं सोडून नको तिथे माझा उपयोग करता. अरे ज्ञानाचं भंडार आहे, अख्खं जग मुठीत आलेलं आहे, ते सोडून नको ते घेता आणि आपलं जीवन उद्ध्वस्त करता. मोबाईल असा कडवडून सांगतोय, एक गोष्ट पोरींनो सांगतो, मोबाईल म्हणतोय की एक गोष्ट पोरींनो सांगतो मी तुम्हाला कडवडून, माझ्या सवे घ्या उंच भरारी, पण मला वापरताना पोरी जरा जपून. अशा त्या सूचना वारंवार मिळत असतात. आणि एक तोंडाला बांधायचा स्कार्फ हा सुद्धा बोलतो आहे. हा म्हणतो आहे, ऊन धूळ प्रदूषण सारे सारे मी पेलतो, स्वास्थ्य तुमचे सुदृढ राखण्या सारे सारे मी झेलतो. तुमचं रक्षण करणं ते माझं काम आहे, पण अलीकडे पोरींनो तुम्ही मला कुठेही नेता, कुणीही नाव ठेवून जातो, मला जाता येता, आणि मग नाव तुमचं बदनाम नाही होत, नाव माझं बदनाम होतं, म्हणजे स्कार्फचं बदनाम होतं. आणि तोही शेवटी म्हणतो स्कार्फ, अशा माझ्या वापराने तुमचं आयुष्य जातंय ना करपून. मग येतं ना लक्षात, पण तेव्हा वेळ हातची निघून गेलेली असते. अशा माझ्या वापराने तुमचं आयुष्य जातंय ना करपून, वापर माझा जरूर करा ग, पण पोरी जरा जपून. तर मित्र हो, अशा ह्या 10 कविता आणि 10 ह्या गोष्टी. तर हे पुस्तक तर सर्वांनी वाचावंच असा माझा मनापासूनचा आग्रह आहे. पण त्याचबरोबर विजयाताईंचा हा कार्यक्रम पोरी जरा जपून जर कुठं ऐकता आला तर त्यात सहभागी सुद्धा व्हावं. आणि मगाशीप्रमाणेच म्हणतो की फक्त मुलीने नव्हे तर मुलीच्या आईने, बाबाने, मुलीच्या भावाने, एवढेच नव्हे तर ज्यांच्या घरी मुलगी नसेल त्यांनी सुद्धा हा कार्यक्रम आवर्जून पाहावा. आणि एवढे सगळे कार्यक्रम आपण पाहू शकत नाही, पण कमीत कमी पुस्तक तरी संग्रही ठेवू शकतो. आणि कार्यक्रम बघितलाही तरी सगळं काही लक्षात राहत नाही, तेव्हा संग्रही असावं म्हणून हे पुस्तक जर कुठून तरी मिळवता आलं तर हे पुस्तक मिळवा आणि संग्रही ठेवा. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा उघडा, सहज तुमच्या वाचनात येईल, पोरी जरा जपून. आणि मित्र हो, हे यूट्यूबवर तुम्ही पहिल्यांदा जर आला असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा, म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ आम्ही तुम्हाला याच्या पुढेही दाखवू. एवढे बोलून मी आपला निरोप घेतो. नमस्कार.